मितेश नायर वैयक्तिक पहिलं, संघासाठी पहिलं षटक. सामना करतोय संकेत आविष्कार संघाचा संघनायक मिथिलेश गोळे आणि सह फलंदाज प्रवीण दनावडे. वैयक्तिक पहिलं, संघासाठी पहिलं. उजव्या हाताची गोलंदाजी पंचांच्या डाव्या बाजूने. षटकाचा पहिला चेंडू सोयीरीत आपण बघतोय आणि अवांतर धावसंख्येने संघाचं खातं उघडलंय संकेत आविष्कार या संघाने. मागील सामना आपण बघितलं की 48 धावा फटकावल्या त्या रुद्रविलन संघाने, परंतु गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर प्रत्येक झेल टिपून त्यांनी आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. अर्थातच चांगली कामगिरी आणि तशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. आणि जर संकेत आविष्कारचा जर सामना बघितला तर एक चेंडू एका धावेची गरज असताना चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण त्यांच्या संघाकडून सुद्धा. यावेळी अजून कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी होताना दिसते. मागील सामन्यात चांगलं षटक टाकलं होतं ते मितेश यांनी. हॅलो मितेश नायर. थँक्यू प्रमोद. आपण आता एक मुख्य सन्मानाकडे वळणार आहोत व्यासपीठावर. व्यासपीठावर आपण बघतो की चित्रपट निर्माते, उद्योजक, समाजसेवक आणि आपल्या स्पर्धेला आवर्जून भेट देणारे आणि आपल्या स्पर्धेला खूप चांगलं पाठबळ देणारे सन्माननीय महेश पटेल साहेबांचा सन्मान इथे होणार आहे. आणि युवा योजनेचे अध्यक्ष सन्माननीय प्रथमेशजी सकपाळ साहेब, त्याचबरोबर त्यांच्यासोबत तेजस सकपाळ, दोघांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करावा. प्रेमाची मायेची उबदार शाल, सुगंधी फुलांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण, एक खूप सुंदर असं सन्मान चिन्ह असं स्वरूपात तुम्हाला बघायला मिळत आहे. अत्यंत मोलाचं योगदान त्यांच्या माध्यमातून आणि हा सन्मान इथे होतं. जसं मी उल्लेख केला की कधीही महेश पाटील साहेबांना आवाज द्या, एखादा मला स्टार हवा आहे आमच्या या इव्हेंटला, कधीच नाही म्हणणार नाही. आणि आवर्जून तो तुम्हाला स्टार, तो सिने कलाकार, तो सेलिब्रिटी तुम्हाला आवर्जून त्या व्यासपीठावर बघायला मिळेल. असं एक व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय महेशजी पाटील साहेब यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक आभार इथे व्यक्त करत आहोत. आणि पुन्हा एकदा वळतो कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया प्रमोद साटमला. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद परब सर. वैयक्तिक खातं उघडले मिथिलेश यांनी. हलक्या हाताने तटावलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. यावेळी सामना करेल प्रवीण. कुठेतरी नियंत्रण ढासळताना आपण बघतोय ते मितेश यांच्या गोलंदाजीवर, कारण पहिल्या सामन्यात चांगली टिचून गोलंदाजी केली होती. कर्णधाराने दाखवलेला निर्णय आता मात्र कुठेतरी सार्थक ठरतोय की नाही हा प्रश्नचिन्ह निश्चितच उभा असणार आहे. रुद्रा 11 संघ एक नावाजलेला संघ आपल्या विभागातील आणि तोडीस तोड असा आविष्कार संकेत आविष्कार संघ. दोन्ही संघाकडे नावाजलेला अष्टपैलू व्यक्तिमत्व खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ आज समोरासमोर उभे आहेत. यावेळी मात्र पंचांकडे दाद मागताना प्रवीण. पंचांनी दाद फेटाळून लावलेली आहे आणि निश्चितच याचं रूपांतर झालंय ते निर्धाव चेंडूमध्ये. आता कुठेतरी आत्मविश्वास असेल मितेश यांचा, कारण निर्धाव चेंडू टाकण्यात यश मात्र प्राप्त केले ते मितेश यांनी. पॉवर प्लेचं हे षटक, पॉवर प्लेच्या षटकात आपण बघतो केवळ 2च क्षेत्ररक्षक हे रेंगणाबाहेर असतील. त्याचा कितपत लाभ उचलतायत मिथिलेश आणि प्रवीण हे दोन्ही सहफलंदाज, सलामीचे फलंदाज आहे. आता मात्र मितेश काय करतोय आपल्या संघासाठी बघूया. फुलटॉस चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता प्रवीण यांचा, प्रयत्न मात्र फसलाय. स्वतःवर काहीसे नाराज, कारण फुलटॉस चेंडू आणि नो मात्र मिळतोय. नशिबाच्या जोरावर नो मिळालाय. यावेळी आपण बघतो एखादा चेंडू नो आणि त्याचं रूपांतर आता नवीन नियमानुसार जे आपण बघतो की फ्री हिट, आणि फ्री हिटची नामी संधी कर्णधार मिथिलेश गोळे कशा प्रकारे या संधीचं रूपांतर करतायत. धावसंख्या मात्र वाढताना आपण बघितली. धावसंख्या झाली ती 6, बिनबाद 6 धावा. फ्री हिटची संधी. मिथिलेश जागा बदलून फलंदाजी करण्याचा निर्णय. समोर फटकावला, लॉंगनच्या दिशेने आलेला चेंडू हा जातोय चेंडू सीमारेषा पार, चौकार. संपर्क साधायचा आहे व्यासपीठाजवळ. तसेच संकेत आविष्कार संघाचे संघमालक, रुद्रा 11 संघाचे संघमालक आणि मोरिया स्पोर्ट्स या संघाचे संघमालक. कृपया या चारही संघांनी संघाच्या संघमालकांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा मितेश तयार. फुलटॉस चेंडू यावेळी भिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय का सीमारेषेवर. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे रुद्रा 11 संघाकडून. मागील सामन्यात बघितलं की या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर त्यांनी सामना जिंकला होता.
केवळ एकच धाव मिळते. धावसंख्या झाली 11. पंचांना विनंती आहे ते सामन्याचा चेंडू आलेला आहे. पंच सामन्याचा चेंडू उपलब्ध आहे. धन्यवाद. गिरगाव बॉईज या संघाचे कार्यकर्ता आणि खरोखर मेहनत त्याची पणाला लागते आणि नुसती आजच्या दिवसाची मेहनत नाही, गेले महिनाभर अथक प्रयत्नातून ही स्पर्धा साकारली जाते. कारण मात्र एकच, युवा विजन पुरस्कृत गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 4 2026. मितेश तयार, सामना करतोय प्रवीण दनावडे. आकुटप्याचा चेंडू यावेळी उंच उडाला, झेल बाद होतो का? पहिला झटका प्रवीणच्या रूपात, गडीबाद. तसेच सिलेक्शन स्पोर्ट्सचे माननीय श्री मनीष मारू यांचं इथे आगमन झालेलं आहे. गिरगाव चॅम्पियन्स लीग समितीतर्फे आपलं हार्दिक 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 स्वागत. डीजे आपण कुठे असाल तर त्वरित संपर्क साधायचा आहे. मयूर शेट्टे, पुढील फलंदाज राहुल. दांडग व्यक्तिमत्व असलेला हा फलंदाज आपल्याच विभागातील मोठे मोठे फटके मारण्यात तरबेज एक वर्ल्ड 11 संघाचे राहुल. मितेश यांच्या कशा प्रकारे सामना करतोय राहुल. यावेळी पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागताना पंचांनी दाट फेटाळून लावल्या. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अंतिम समयी धावसंख्या झाली ती 1 गडी बाद, 11 धावा. प्रवीण यांना बढती देण्याचा हा निर्णय होता संकेत आविष्कार संघाचा, परंतु कुठेतरी प्रवीण मात्र त्या निर्णयाला कुठेसे कमी पडले, कारण मोठी अपेक्षा होती नक्कीच आविष्कार संघाकडून. पुढील गोलंदाज सत्यम. साखळी पद्धतीतला हा दुसरा सामना इथे सुरू आहे आज ब गटातला. हिंदू जिमखाना यांकडून गोलंदाजी करताना सत्यम आणि सामना करते ते संकेत आविष्कार संघाचे कर्णधार मिथिलेश. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. जास्तीत जास्त धाव फटकायला लागतील ते संकेत आविष्कार संघाला, कारण जो कोणी संघ इथे विजेता होतो तो थेट बाद फेरीत प्रवेश करणार आहे. सुपर 8 मध्ये रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव नक्कीच मिळते. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 12. विद्युत झोतात सुरू असलेले सामने आपण बघितलं की पहिला सामना सकाळपासून ज्याप्रमाणे प्रसाद परब सरांनी सांगितलं की सकाळच्या क्षेत्रात मोठी मोठी धावसंख्या होत होती आणि आता मात्र विद्युत झोतातल्या पहिल्या सामन्यात आपण बघितलं की केवळ 48 धावा धावफलकार आणि त्या रोखण्यात यशस्वीरित्या यश संपादन केलं ते म्हणजे रुद्रा 11 संघाने. त्यामुळे आता मात्र गणितं बांधली जातील प्रत्येक संघाकडून की विद्युत झोतात कितपत आव्हानाचा पाठलाग करणं यशस्वी ठरणार आहे. पुन्हा एकदा सोईर मारा, अवांतर धावसंख्येत वाढ. प्रकाश मिसळ समन्वयक आणि अरुण सावंत उपशाखा प्रमुख यांचं इथे आगमन झालेलं आहे. मंडळातर्फे आपलं हार्दिक 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 स्वागत. पुन्हा एकदा सत्यम तयार, अवांतर चेंडू टाकल्यानंतर पुन्हा एकदा लय सापडतंय का बघूया आपण. यावेळी देखील पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागताना पंचांनी दाट फेटाळून लावलेली आहे. निश्चितच काही वेळा अंदाज चुकतो, फलंदाजाचा अंदाज चुकतो. ज्यावेळी त्यांना वाटतं की उजव्या एसटीच्या खूप बाहेरचा चेंडू, त्यामुळे तो सोडला जातो आणि एक निर्धाव चेंडू निघून जातो. त्यामुळे स्वतःवर नाराज नक्कीच असणार आहेत फलंदाज. काहीतरी कानमंत्र नक्कीच दिला असेल कर्णधार मिथिलेश यांनी आणि त्या कानमंत्राचा कितपत फायदा होतोय राहुल यांना. बघूया राहुल काय करतात, आता कशा प्रकारे भूमिका आपली पार पडतात. फलंदाजीला साजेशी अशी भूमिका त्यांना पार पाडावी लागेल. जागा बदलून फलंदाजी करण्याचा निर्णय होता. यावेळी उजव्या एसटीच्या खूप बाहेरचा चेंडू, यष्टीरक्षकाकडून कुठेतरी चूक होते आहे. चेंडू जातोय तो
लॉंग ऑफच्या दिशेने 2 धावा नक्कीच मिळत आहेत. चेंडू मात्र ग्राह्य आहे का पंचांचा निर्णय आणि बाह्य सरसवलाय. पंचांनी हा अवांतर म्हणून घोषित केलाय. 3 धावा इथे मिळत आहेत. धाव संख्या झाली ती 16. हळूहळू का होईना धावांचा वेग इथे वाढताना दिसतो. तो संकेत आविष्कार या संघाकडून. दिशाहीन गोलंदाजी सुरू आहे. आपण बघितलं की मितेश यांनी देखील पहिल्या षटकात 2 अवांतर चेंडू टाकले होते. त्यानंतर आता देखील त्याच चुकीची पुनरावृत्ती होते ती सत्यमच्या माध्यमातून. जागा बदलून खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका फुकलाय. ज्या प्रकारची क्रिकेटची पद्धती आपण बघतो की प्रत्येक वेळी ही हाणामारी करण्याची गरज नसते. ज्या प्रकारे चेंडू येतो त्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न दिसत नाहीये फलंदाजाचा. चेंडूच्या मेरिटवर खेळणं तितकंच गरजेचं असतं. सुंदर चेंडू हलक्या हाताने तटवण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटची कड घेतल्या. राहुल माघारी परतताना दुसरा झटका. प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला आपली उपस्थिती इथे असणं गरजेचं आहे. बघूया पंचांचा निर्णय काय आहे. पंचांनी काय निर्णय दिलाय. नाही नाहीच आहे. पंचांनी हा देखील निर्धाव चेंडू. मोठे फटके नक्कीच मारावे लागतील परंतु कशा प्रकारे फटके मारायचा हा निर्णय मात्र फलंदाजाचा असतो. त्यात कुठेतरी अपयशी ठरतायत का. कारण आपल्या विभागातील जर आपण बघितलं की राहुल हे मोठे फटके मारण्यासाठी नक्कीच प्रसिद्ध आहे परंतु तशी भूमिका त्यांना आता यावेळी मात्र साकारता येते का. यावेळी चांगला प्रयत्न होता आपल्याकडून. आपल्याला साजेची अशी फलंदाजी होत नाहीये. हे कुठे ना कुठे त्यांनी चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. सफल असा प्रयत्न. आणि यावेळी त्यांनी मात्र आमंत्रित केले ते कर्णधार यांना फलंदाजीसाठी. 1 धाव घेऊन धावसंख्येत 1 ने भर होती. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 17 धावा. सत्यम सामना करतोय मिथिलेश. पंचाच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतील. यावेळी जागा सोडून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूवीर कौंदी स्क्वेअर लेगच्या दिशेने खणखणीत उत्तुंग षटकार. करावी लागेल. जर एक सन्मानजनक धावसंख्या उभी ठेवायची असेल रुद्र इलेव्हन संघासमोर तर मोठे फटके मारावे लागतील याची जाणीव पुरेपूर कल्पना असणार आहे ते मिथिलेश आणि त्याला साथ द्यायची आहे त्यांच्या बाकीचे फलंदाज. आता मात्र उपस्थित आहेत राहुल. अंकित सिंग एक नावाजलेलं वादळ वलय आपण म्हणू शकतो. एक नामांकित गोलंदाज आता गोलंदाजी करतोय. तो पारसियांकडून वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय. अंकित सिंग पंचांच्या डाव्या बाजूने सामना करे राहुल याला आपली चूक दुरुस्त करावी लागेल. चेंडूची व्यवस्था करायची आहे नक्कीच. चेंडू मैदानात आहे. कारण ज्या प्रकारे सत्यम यांनी जखडून ठेवलं होतं खरोखर वाखाकडे जोगळी कामगिरी केली होती परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र षटकारापासून वंचित ठेवू शकले नाही. चांगली फलंदाजी मिथिलेशच्या माध्यमातून. अर्थातच कर्णधार अनुभव पणाला लावायचा आहे कारण माहिती आहे की हा सामना जो कोणी इथे विजेता होतो तो थेट बाद फेरीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ खेळाडूला जबाबदारीने नक्कीच घ्यावं लागेल. राहुल तयार. कशा प्रकारे भूमिका पार पडतोय.
चांगला मारलेला कव्हरच्या दिशेने चेंडू, बघूया किती धावा मिळतात आणि जेल होऊ शकला असता, जेल सुटलाय, रूपांतर झालंय चौकारात, चेंडू सीमारेषा पार. सत्तावीस धावा, कुठेतरी सूर गवसतोय का, झेल सुटलाय. हाच तो संघ होता ज्यांनी मागील सामन्यात एकही झेल सोडला नव्हता. आता मात्र कुठेतरी क्षेत्राकर्षण चूक होते, जीवदान लाभतंय, मिळालेल्या जीवदानाचं कितपत सोनं करतोय राहुल आपल्याला नक्कीच कळणार आहे थोड्याच वेळात. पुन्हा एकदा अंकित सिंग तयार, यावेळी बॅकफुटला येऊन मारलेला प्रयत्न, यावेळी जेल होतोय, पुन्हा दुसरा जेल सुटलाय राहुलचा. राहुल सारख्या फलंदाजाचा दुसरा जेल इथे सुटलाय. नशीबवान राहुल, आणि या नशिबाचं रूपांतर मोठ्या फटक्यात करणं स्वाभाविक आहे नक्कीच, आणि त्यांना ते करावं लागेल. मोठी धावसंख्या जर उभी करायची असेल रुद्रा 11 संघासमोर तर मोठे फटके मारणं बंधनकारक राहील. प्रयत्न सुरू आहे, बॅकफुटला त्यांनी चांगला प्रयत्न केला होता मारण्याचा, जोर मात्र तितकासा लाभला नाही फटक्यावर. मिथिलेश, रिवर्स फटका मारण्याचा नाहक प्रयत्न अंगलट आला, चेंडू मात्र निर्धाव. धावसंख्या अजूनही स्थिर आहे, धावसंख्या झाली ती 28. तिसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे. जवळपास विद्युत झोतात आपण बघितलं तर 50 धावा, 48 धावा थांबवल्या होत्या, त्यामुळे कदाचित किती धावांचं आव्हान ठेवायचंय बघूया. संकेत आविष्कार किती धावांचं आव्हान रुद्राजांसमोर ठेवत आहे. फुलटच चेंडू ज्या प्रकारे मारायचा होता त्या प्रकारे गेला नाहीये, एक धाव मिळाली, दुसरा धावायचा प्रयत्न, राहुल येतोय, चेंडू फेक चांगली होती परंतु चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजाच्या दरम्यान. मिथिलेश आणि राहुल दोन्ही संघाचा आपण बघितलं की पुरेपूर प्रयत्न सुरू आहे. धावसंख्या झाली ती 30. यानंतरचा होणारा सामना राकेश 11 आणि मोरिया स्पोर्ट दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय, आणि आपलं खेळाडूंची नावं पण इथे अपडेट करून घ्या. पुन्हा एकदा मिथिलेश तयार, सुंदर चेंडू, खोलवर टाकलेला चेंडू, हेलिकॉप्टर पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता, मिथिलेश यांचा प्रयत्न फसलाय, चेंडू मात्र निर्धाव. प्रत्येक निर्धाव चेंडू बरोबर धावांचं सरासरी इथे कमी होताना दिसणार आहे. तिसरा षटक इथे प्रगतीपथावर आहे, केवळ धावसंख्या आहे ती 30 धावा. पुन्हा बसून मारण्याचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, एक धाव मिळाल्या, दुसरा धावाचा प्रयत्न होऊ शकतो का, नाही, प्रयत्न दिसत नाहीये मिथिलेश यांच्या मार्फत. खूप पुढे आले होते धावगतीवर, आणि पंचांना विनंती आहे कारण 16 मिनिटं इथे झाले आहे त्यामुळे एक क्षेत्ररक्षक हा रिंगणाच्या आत ठेवणं बंधनकारक राहणार आहे. 3 षटकाच्या अंतिम समय, धावसंख्या झाली ती 1 गडी बाद, 31 धावा. रुद्रा 11 संघाला एक क्षेत्ररक्षक रिंगणाच्या आत लावणं बंधनकारक राहील. धावसंख्या झाली 31. शेवटचा षटक, बघूया कोण घेऊन येते. देवेंद्र, मोरिया स्पोर्ट्स आपले संघमालक, आपण कुठे असाल तर त्वरित संपर्क साधायचा. मोरिया स्पोर्ट्स, तसेच दोन्ही संघ राकेश 11 आणि मोरिया स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचे आणि आपली प्लेयरची लिस्ट अपडेट करायची, खेळाडूंची नावं नोंदणी करायची लवकरात लवकर. देवेंद्र, शेवटचं षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक. धावसंख्या झाली ती 31. 6 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धाव फटकावणं गरजेचं आहे. मिथिलेश कशा प्रकारे भूमिका साकारतात आपल्या संघासाठी. मोठे फटका मारणं बंधनकारक नक्कीच राहणार आहे कारण केवळ 18 चेंडूंमध्ये प्रतिसरी आपण बघितलं 10.33च्या हिशोबाने धाव फटकावला ते संकेत आविष्कार या संघाने, त्यामुळे हे षटक हाणामारीचं नक्कीच असणार आहे. देवेंद्र गोलंदाज,
कर्णधाराने बघूया देवेंद्र यांच्यावर ही जबाबदारी टाकलाय हिंदू जिमखाना यांकडून. देवेंद्र गोलंदाजी करताना दिसतील. सामना करतोय तो मिथिलेश गोळे. शेवटचं षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक आपण म्हणू शकतो सामन्यासाठी. कारण या षटकात जास्तीत जास्त धावांचं आव्हान ठेवायचं असेल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. मिथिलेश यांना खरोखर जाणीव आहे, कल्पना आहे पुरेपूर, कारण अनुभव पणाला लावायला लागेल मिथिलेश यांना. कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे, कुठचा फटका कुठच्या दिशेला मारायचा हे ठरवावं लागेल. त्या प्रकारे फटकेबाजी करावी लागेल. जास्तीत जास्त धावांचं आव्हान उभं ठेवायला लागेल ते रुद्रा इलेव्हन संघासमोर. वैयक्तिक पहिला संघासाठी चौथं षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक. सामना करतोय तो संघाचा संकेत आविष्कार, संघाचा संघनायक. आकुडवा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फसला चेंडू, मैदानातच आहे, बाद होताना दिसतात मिथिलेश. दुसरा झटका संकेत आविष्कार संघाला. दोन्ही संघांना विनंती आहे, मोरिया स्पोर्ट्स आणि राकेश इलेव्हन कृपया आपली लिस्ट अपडेट करा. राकेश इलेव्हन संघनायक सुमित. डावखुरा फलंदाज पाठवलाय आता संकेत आविष्कार संघाने. सुमित कशा प्रकारे, कारण त्याला साजेशी अशी फलंदाजीचा एंड आहे. कारण आपण बघतोय की डावखुऱ्या गोलंदाजीसाठी वारा देखील त्याच बाजूने वाहताना आपण बघतोय कशा प्रकारे फायदा उचलतायत. या जवळच्या सीमारेषेवर चेंडू तटवण्यात यशस्वी होतात. की आकुटपाचा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र मैदानातच. एक धाव. धावसंख्या झाली ती 32. अजूनही 4 चेंडू इथे शिल्लक आहेत. 32 धावसंख्या झाली ती 32. खरोखर चांगली कामगिरी करतात ते रुद्र इलेव्हन संघाचे गोलंदाज आपल्या संघासाठी. परंतु क्रिकेट अनिश्चित खेळ आहे. ज्यावेळी आपण बघितलं की 48 धावा झाल्या होत्या कमीत कमी, त्यावेळी देखील रुद्र इलेव्हन संघाने चांगली कामगिरी केली, चांगली गोलंदाजी टिचून केली, क्षेत्ररक्षण चांगलं केलं. आणि तशाच प्रकारे गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करावं लागेल ते संकेत आविष्कार या संघाला. कारण ज्यावेळी आपण बघतो की क्रिकेटमध्ये फलंदाज गोलंदाज याबरोबर क्षेत्ररक्षणाची भूमिका देखील कधी कधी सरसतात. एखादा चांगला झेल, एखादा चांगला धावचित हा देखील सामन्याला कलाटणी देऊ शकतो. पुन्हा एकदा देवेंद्र तयार, सामना करतोय राहुल. समोर फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू गेला लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव मिळाला, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार का सुमितच्या माध्यमातून, परंतु राहुल यांनी मात्र धोका पत्करणं टाळलं, त्यामुळे केवळ एकच धाव मिळत. धावसंख्या झाली ती 33. आत्मविश्वासाची गरज असणाऱ्या प्रत्येक खेळाडूला ज्या प्रकारे गोलंदाजी सुरू आहे, चांगल्या प्रकारची गोलंदाजी विद्युत होतात. खरोखर सामन्याची समीकरणं बदलले आहेत. सकाळपासून होणारा खेळ सकाळच्या सत्रातला आणि त्यानंतर या रात्रीच्या विद्युत झोतातील सत्र, यावेळचा खेळ अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण बघतोय. सामन्याचं स्वरूप पालटायला लागलेलं आहे. जशा प्रकारे विद्युत झोतात जेव्हा सामना सुरू झाला त्यानंतर पंचांनी मात्र आपले बाह्य सरसवल्यात होईल म्हणून घोषित केला. अवंतर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली 34 धावा. सुमित मोठा फटका मारण्यात यशस्वी होतोय का? पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला देवा यांनी. यावेळी देखील वारंवार उजव्या अष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू, पुन्हा एकदा त्याच प्रकारची कृती पंचांच्या माध्यमातून होताना दिसते. धावसंख्यात अवांतरने का होईना पण वेगाने वाढवताना धावसंख्या झाली ती 35 धावा. आणि ह्याच अवांतर चेंडू कधी कधी संघासाठी धोकादायक ठरू शकतात. कारण ज्यावेळी जर आपण एखाद दुसऱ्या धावसंख्येने जर सामना गमावतो तर मात्र ही चूक नक्कीच निदर्शनास येते. त्यामुळे तिथून गोलंदाजी करणं बंधनकारक राहणार आहे देवेंद्र यांना, याची पुरेपूर कल्पना असणार आहे. जागा सोडून खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका, चेंडू बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक यांच्याकडे आणि हा तिसरा गडी बाद.
ती 35. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक. प्रथमेश आलेत. मागील सामन्यात जर बघितलं की सलामीला आले होते प्रथमेश, परंतु यामुळे वाटतं संघाने निर्णय घेतला प्रथमेश यांना खाली खेळवण्याचा. प्रथमेश डावकुरे फलंदाज कशा प्रकारे भूमिका पार पडतात. अजूनही 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. 2 चेंडूवर 2 षटकार मारण्यात जर यशस्वी होतात एक सन्मानजनक इथे धावसंख्या नक्कीच उभारू शकतात. बघूया प्रथमेश कशा प्रकारे फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. परंतु देवेंद्र हा देखील टिचून गोलंदाजी करताना दिसतोय तो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा देवेंद्र तयार. सामना करतोय प्रथमेश. डावकुरा फलंदाज प्रथमेश. पंचांकडे दाद मागताना पंचांनी यावेळी दात फेटाळून लावलेले आहे. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे केवळ 35 धावा. अजूनही एका चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. 2-4 आला. धावसंख्या झाली ती 35. शेवटचा चेंडू प्रथमेश. आकुडब्या चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव नक्कीच मिळेल. दुसरा धावाचा प्रयत्न यशस्वी होणार आहे का? प्रयत्न तर सुरू आहे राहुलच्या माध्यमातून. यावेळी धावचित झाल्यात. चौथा गडी प्रथमेशच्या रूपात माघारी परतताना धावसंख्या झाली 36 आणि विजयासाठी रुद्रा इलेव्हन संघाला 4 षटकात 37 धावांची गरज. 9.25च्या हिशोबाने धाव फटकावे लागतील. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा. चला आमचे दोन्ही संघाने रेडी आहेत. सन्माननीय प्रकाश मिसाळ साहेबांचा ते सन्मान होते. समन्वयक सन्माननीय प्रकाशजी मिसाळ यांचा सन्मान इथे संपन्न होतं व्यासपीठावर. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे प्रकाशजी मिसाळ साहेबांचं. आणि प्रथमेशजी सकपाळ साहेबांचे शुभस्त्या सन्मान इथे संपन्न होत आहे. गिरगाव चॅम्पियन लीगच्या वतीने आम्ही त्यांचे आभार इथे व्यक्त करत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. आता बोलूया आपण थेट टॉसकडे. सुमित सज्ज होतोय. जय जाधव सज्ज होतोय. राकेश 11 विरोधात मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा. स्वामी याच्या शुभस्ते आपण टॉस इथे कंप्लीट करूया. दोन्ही कॅप्टन ऑल द बेस्ट. एक ओव्हरला सुमित, एका ओव्हरला जय जाधव. मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा. मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा विरोधात राकेश 11. आणि टॉस इथे मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा संघाने जिंकलेला आहे. थँक्यू स्वामी. नाणेफेक जिंकले. जय, निर्णय तुझा काय? क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेऊ आम्ही. इट्स अ डू ऑर डाय सिच्युएशन. मॅच जिंकलो तरच अस्तित्व तिथे टिकून राहील आणि पुढच्या मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळेल. काय कशा प्रकारे बघतोयस या मॅचकडे? असं क्रुशल मुमेंटला असं हाय टेम्पर होऊन खेळणं गरजेचं नसतं. कामली आणि सेफली खेळणं गरजेचं आहे. समोरच्याचं काय वीक पॉईंट आहे ते हिशोबाने खेळणं ते खूप उत्तम असतं प्रत्येक प्लेअरला. पहिल्या मॅचमध्ये नक्की तुला काय वाटतं काय चुका झाल्या? कारण 48 धावा मला असं वाटतं आपण या ग्राउंडचा जर उल्लेख केला तर या ग्राउंडवर स्पोर्टिंग विकेट आहे आणि या धावा चेस होता आपण कित्येक वेळा बघितल्या आहेत. फ्लडलाईट्समध्ये ही धावसंख्या पाठलाग झाल्या नाही आहे. एक्झॅक्टली काय चुका झाल्या? जसं पॉवर प्लेला आमचा स्कोर न झाला आणि विकेट्स डाऊनफॉल झालं टीमसाठी तर त्याच्याने प्रेशर बिल्डअप झाला. प्लेयर्सच्या हिशोबाने कॅपेबल प्लेयर आहेत जे 47 आपण चेस करू शकतो. कॉन्फिडन्स आहे पोरांवरती आणि या मॅचला आम्ही परफॉर्मन्स करू. जय, एक शेवटचा प्रश्न. लास्ट इयर टॉप 4मध्ये यावर्षी काय बघतोयस? प्रत्येकाचं स्वप्न आहे GCL खेळायचं आणि GCLची ट्रॉफी उचलायची. लास्ट टाईम टॉप 4मध्ये होतो पण ह्या टायमाला प्रयत्न असणार की आपण कप उचलायचा प्रयत्न करू नक्कीच आम्ही. त्या बाबतीत ऑल द बेस्ट. सुमित माझ्यासोबत आहे. सुमित सुद्धा कंडिशन तीच आहे. जर सामना जिंकलो तरच अस्तित्व टिकून राहील. पराभूत झालं तर पुढच्या वर्षी वाट बघावी लागेल. कशा प्रकारे बघतो या मॅचकडे? आणि एक्झॅक्टली तुला काय वाटतं की पहिल्या मॅचमध्ये नक्की काय चुका झाल्या? पहिल्या मॅचमध्ये तर आम्ही खेळलो चांगले पण बॉलिंग आमची थोडी लास्टचे 2 ओव्हर जरा टफ पडले. बॅटिंग आम्ही केली नाही अजून बरोबर. आम्ही ट्राय करतो की बॅटिंग आमची थोडी स्ट्रॉंग बनवू आणि जेवढा टार्गेट देऊ समोरच्यांना ते बघू.
पूर्ण टीममेट्सला खेळाडूंना काय मेसेज देशील की कशा प्रकारे ही मॅच मोरया स्पोर्ट्स समोर खेळायची आहे तुम्हाला? काही नाही, टीम कोणीही असू दे असं काही इम्पॉर्टंट नाही, सर्वांनी आपला आपला फॉर्म बरोबर केला तर नक्की आम्ही यश पाहू. चला, दोन्ही कॅप्टन्स आपण ऑल द बेस्ट देऊया. नेक्स्ट मॅचचा टॉस झाले कंप्लीट. डू ऑर डाय सिच्युएशनमध्ये मॅच आहे. लुझर टीममध्ये सामने ते होणार आहे. नाणेफेक जिंकली आहे ती मोरया स्पोर्ट्स कुंभारवाडा संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आपण थेट वाहणार कॉमेंट बॉक्स त्या अगोदर आपण स्वामी यांचा सन्मानित करूया. सिद्धेश जनावडे आणि मंदार ठाकूर यांच्या शुभस्या सन्मानित होतोय. मॅच सुरू झाली आहे. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा प्रमोद साटमकडे. धन्यवाद प्रसाद परब सर. संघाचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो सागर कलिहुडे आणि अनिकेत पटेल आणि अंकित सिंग. पहिलाच फटका मिड विकेटच्या दिशेने मारलेला. एक धाव नक्कीच मिळेल. संघाचं खातं उघडलं, वैयक्तिक खातं उघडलं. 37 धावांची गरज असणार आहे. 24 चेंडू आणि 37 धावा माफक आव्हान आपण म्हणू शकतो. परंतु ज्या प्रकारे सरांनी उल्लेख केला की विद्युत झोतात मात्र कुठेतरी समीकरणं बदलत आहेत. पण ती का बदलत आहेत? जर मला असं वाटतं की प्रत्येक खेळाडू जो फलंदाज आहे तो प्रत्येक चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. अंकित सिंग सुंदर चेंडू आणि तितकाच चांगला सन्मान दिलाय. खोलवर पद्धतीने टाकलेला चेंडू. चांगली गोलंदाजी, टिचून गोलंदाजी करावी लागेल संकेत आविष्कार संघाला. जो कोणी इथे संघ विजेता होतोय तो थेट बाद फेरीत प्रवेश करणार आहे. सुपर 8 मध्ये पुन्हा एकदा तयार आहे सागर. सामना करतोय अंकित सिंग. की ज्या प्रकारे विद्युत झोतात आपण बघतो किंवा फलंदाज आपण बघतो प्रत्येक वेळी की कल असतो तो मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा, स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा. जमीन लगतचा फटका मिड विकेटच्या दिशेने. वैयक्तिक खातं उघडलंय ते अंकित सिंग यांनी. पॉवर प्लेचं षटक. डोळ्यासमोर नक्कीच लक्ष असणार आहे 37 धावांचं. त्या प्रकारे फलंदाजी सुरू आहे अंकित आणि अनिकेत पटेल यांच्या माध्यमातून. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न आणि हा देखील चेंडू जातोय तो सीमा रेषा पार, चौकार. सुंदर फटका मारलाय तो. यावेळी जातो चेंडू सीमा रेषा पार, खणखणीत उत्तुंग षटकार. धावांची गरज आहे आणि परंतु कुठेतरी चांगली गोलंदाजी करणं बंधनकारक राहणार आहे. सागर यांच्या गोलंदाजीवर खरपूस समाचार घेत आहेत ते अनिकेत पटेल. मागील सामन्यात त्यांना हवी तशी फलंदाजी करता आली नाही, परंतु चुकीची पुनरावृत्ती झाली ती अनिकेतच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पुढील चेंडू, चांगला फटका समोरच्या दिशेने मारलेला. प्रवीण यांनी सुंदर क्षेत्ररक्षण केले. एक धाव नक्कीच मिळाले. दुसरा धावाचा प्रयत्न अंकित सिंग यांच्या माध्यमातून. खरोखर चांगला ताळमेळ इथे साधला दोन्ही फलंदाज आणि सहफलंदाज. धावसंख्या 2 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 14. पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या 14 बिनबाद. डीजे अजूनही 23 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 23 धावा माफक आव्हान नक्कीच म्हणू शकतो. इथे चांगली टिचून गोलंदाजी केली होती आणि आता फलंदाजीमध्ये ज्या प्रकारे सुरुवात हवी होती पॉवर प्ले मध्ये तशा प्रकारची सुरुवात अनिकेत पटेल यांनी करून दिले. आणि आता जर आपण बघितलं की
या शेवटच्या चेंडूवर चांगली धावगती राखली आहे, चांगला ताळमेळ साधलाय ते अंकित सिंग यांनी. अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेलं आपल्याच विभागातील एक नामांकित नाव अंकित सिंग. पुढील गोलंदाज शिवम, मागील सामन्याचे सामनावीर शिवम. डावखुरे वेगवान गोलंदाज कशा प्रकारे आपली संघासाठी गोलंदाजी करतायत बघूया, कारण 18 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज असणार आहे. पंचाच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतील ते हिंदू जिमखाना या एंडकडून. विद्युत ज्योतातला हा दुसरा सामना आणि यानंतर होणारा सामना मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा आणि राकेश 11 या दोन संघादरम्यान खेळवण्यात येईल. आताचा जो सामना सुरू आहे ते दोन्ही विजयी संघांमध्ये. जो कोणी इथे संघ पराभूत होते त्याच्यासाठी अजून एक संधी उपलब्ध असणार आहे या स्पर्धेमध्ये. पंचांनी इथे वेळेचं बंधन आहे, नक्कीच संकेत आविष्कार संघाला याची जाणीव करून देतो. 18 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे. शिवम तयार, सामना करेल अंकित सिंग. 18 चेंडू 23 धावांची गरज. शिवम हलक्या हाताने तटावलेला चेंडू अंकित यांच्या माध्यमातून खरोखर चांगली वाखाकण्या जोगी कामगिरी करू शकतात. आणि अंकित सिंग यांनी अनुभव पुरेपूर पणाला लागलाय. त्यांना माहिती आहे की हा बाजूने जसे अनिकेत पटेल चांगली फलंदाजी केली आहे, त्यामुळे पुरेपूर वारंवार संधी देण्याचा प्रयत्न आणि सफल असा प्रयत्न आहे तो अंकित सिंग. त्यामुळे का आपण कर्णधार आहोत हे नक्कीच ते दाखवून ठेवतात. कारण कधी कधी काय होतं, कर्णधार स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतो, समोरच्या सहफलंदाजावर विश्वास दाखवत नाहीये. परंतु तशा प्रकारे अंकित सिंग यांनी न वागता समोरच्या फलंदाजाने तितकाच विश्वास ठेवलाय. आणि खरोखर का विश्वास ठेवू नये, कारण एक चौकारांच्या षटकाराच्या जोरावर पहिलं षटक संपवलं होतं. यावेळी बॅकफुटला येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेला तो एक सकावरच्या दिशेने. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्येत 1ने भर होतीये. धावसंख्या झाली ती 16. अजूनही 21 धावांची गरज असणार आहे. रुद्र 11 संघ पंचांकडे दाद मागताना पंचांनी दात फेटाळून लावले आहे. एक अवांतर धावसंख्या नक्कीच होते. धावसंख्या झाली ती 17. दुसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे शिवम यांच्या मार्फत. नक्कीच शिवम यांनी मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवलेला आहे. तसं बघायला गेलं तर मोठ्या फटक्यांची गरज देखील नाही आहे. चेंडूने बॅटची कड घेतली, चेंडू आला तो फाईन लेगच्या दिशेने. राहुल यांचं चांगलं तिथे क्षेत्ररक्षण. एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्येत 1ने भर होते. धावसंख्या झाली ती 18. अजूनही 19 धावांची गरज आहे. चांगलं षटक टाकणं बंधनकारक राहणार आहे. आणि कर्णधाराने दाखवलेला निर्णय आतापर्यंत शिवम खरोखर चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. अर्थातच निर्णायक षटक टाकण्याची जबाबदारी कोणत्या गोलंदाजीवर येते. हलक्या हातने मारलेला कवचच्या दिशेने चेंडू आणि सुंदर झेल तिकडे सागर यांच्या मार्फत. एक उत्कृष्ट झेल सागर कलिगुडे. सामना अजून संपलेला नाहीये, कारण मी अजून हरलेलो नाहीये हेच दाखवून द्यायचं ते संकेत आविष्कार संघाला. अंकितच्या रूपात पहिला झटका. धावसंख्या अजूनही स्थिर 18. पुढील फलंदाज सत्यम. शिवम खरोखर चांगली वाखाकण्या जोगी गोलंदाजी शिवमच्या माध्यमातून होताना दिसते. सामना करतोय सत्यम. यावेळी सुंदर चेंडू, वेगवान चेंडू, वंदा झाला नाही. चेंडू विसावतोय तो यष्टी रक्षक किरण लाड यांच्यामध्ये. षटक संपतंय. खरोखर चांगलं षटक. केवळ 4 धावा दिल्या होत्या आणि आता मात्र सामन्याचं समीकरण 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. धावसंख्या झाली ती 18. अजूनही 19 धावांची गरज आहे. हे षटक निर्णायक ठरू शकतं सामन्यासाठी. ज्या प्रकारे शिवम गोलंदाजी करतोय तशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल बाकीच्या दोन्ही गोलंदाजांना आपल्या संघासाठी. हा सामना जर जिंकून द्यायचा असेल तर याची पुरेपूर जाणीव कल्पना असणार आहे अर्थातच संकेत आविष्कार संघाला. पुढील गोलंदाज
पुढील गोलंदाज मिथिलेश. स्वतः कर्णधाराने निर्णय घेतलाय, स्वतः मी गोलंदाजी करीन, कारण 12 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे. हे षटक खरोखर महत्वाचं ठरणार आहे. जमेची बाजू अजूनही मैदानात अनिकेत पटेल उपस्थित आहे. डावकुरा फलंदाज, तडाखेबंद फलंदाज आणि त्याच्या साथीला आहे तो सहफलंदाज अर्थातच सत्यम. 2 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 18. अर्धी मजल गाठलेली आहे, कारण 34 धावांचं 37 धावांचं आव्हान आहे. 18 धावा आतापर्यंत फटकावल्या ते रुद्रा 11 संघाने. आणि ह्याच आपण बघतोय पुरेपूर आता कशा प्रकारे खेळपट्टीचा अंदाज पुढील सर्व संघ बांधत असतील या विद्युत ज्योतात होणाऱ्या सामन्यामध्ये. मिथिलेश तयार, फुलटॉस चेंडू भिरकावलाय, जेल होऊ शकतो का तिथे, जेल घेण्याचा प्रयत्न आणि जेल सुटलाय. काय आहे तिकडे, चौकार दिलाय. झेल होऊ शकला असता, मगाचीच म्हणालो त्याप्रमाणे की चांगलं क्षेत्ररक्षण इथे करावं लागेल, कारण तितकंच गरजेचं आहे. ज्याला आपण नेहमी म्हणतो की कमी धावसंख्या असलेला हा सामना आहे, त्यामुळे निश्चितच क्षेत्ररक्षकाची देखील तीच जबाबदारी राहणार आहे. गोलंदाजीला कशा प्रकारे सहाय्य करू शकतो. अर्थातच क्षेत्ररक्षकाने हा झेल सुटला आणि हा चौकारात रूपांतर झालं. खोलवट पद्धतीने टाकलेला चेंडू, एक धाव मिळाले. दुसरा धावाचा प्रयत्न होतोय का, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न दिसत नाहीये तिथे. एका धावावरच समाधान मानावं लागलं. धावसंख्येत 1ने भर होते, धावसंख्या झाली ती 23. अजूनही 14 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 14 धावा, चांगला सामना. भले धावसंख्या कमी असेल, कमी धावसंख्येचा आव्हानाचा पाठलाग करताय, परंतु आता देखील संकेत आविष्कार देखील इथे कुठे कमी नाही. जर तो झेल होऊ शकला असता तर कदाचित अजूनही धावसंख्या कुठेतरी आव्हान थोडस कठीण ठरू शकलं असतं. सत्यम सामना करेल यावेळी पहिल्यांदाच. मिथिलेश यांचा 10 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली ती 23 धावा. क्षेत्ररक्षणाची जमवाजमव करताना स्वतः कर्णधार मिथिलेश. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू, खोलवट पद्धतीने टाकलेला चेंडू, यावेळी मात्र डावेस्टीच्या बाहेरचा चेंडू पंचांनी सोयीर म्हणून घोषित केलाय. धावसंख्या झाली ती 24. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण शेवटच्या षटकामध्ये काहीतरी एक माफत धावसंख्या ठेवावी लागेल मिथिलेश यांना, जर थोडा रंगतदार अटीतटीचा सामना करायचा असेल तर. पुन्हा एकदा मिथिलेश तयार, सामना करतोय सत्यम. खोलवट चेंडू आणि यावेळी त्रिफळाच्छित गडीबाद होता. पुरेपूर यष्टीचा वेध घेतला. ज्या प्रकारे गोलंदाजीची अपेक्षा आहे स्वतः कर्णधार सार्थ ठरवताना स्वतः कर्णधाराने ही भूमिका पार पाडण्याचा मनावर घेतला आणि तशा प्रकारे गोलंदाजी होते. निश्चितच जर त्या क्षेत्ररक्षक आणि झेल टिपला असता तर आता मात्र कदाचित 9 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज होती, परंतु तो झेल सुटला. झेल सुटल्यानंतर देखील स्वतःला सावरता आलं नाहीये त्या क्षेत्ररक्षकाला. चेंडू गेला तो सीमारेषा पार. त्यामुळे धावसंख्या आता मात्र केवळ 24 धाव्यात 13 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. आपण बघितलं की पहिला सकाळच्या क्षेत्रात जवळजवळ 17 मध्ये की 60, 66, 72 धावा इतक्या धावा फटकावल्या जात होत्या, परंतु विद्युत ज्योतात ज्यावेळी सामने सुरू झाले तर सामना जेव्हा आपण बघितला पहिला सामना 48 धावांचा पाठलाग करत होते, त्यानंतर आता मात्र केवळ 37 धावांचा पाठलाग करताना संकेत आविष्कार संघ टिचून गोलंदाजी करतोय. सांघिक भावनेने खेळण्याचा खेळ इथे सादर करताना बघतोय. सगळे फलंदाज गोलंदाज दोन्ही संघ, रुद्रा 11 असू दे, संकेत आविष्कार संघ असू दे, कसं पणाला लावताना. कारण मात्र एकच गिरगाव चॅम्पियन्स लीग आगुटप्याचा चेंडू, यावेळी मात्र पार्थने जुमानला नाहीये. पार जवळजवळ आपणच इकडे राजा आहोत हे दाखवून दिले. या षटकाराबरोबर धावसंख्या झाली 30 आणि आता मात्र केवळ 7 धावांची गरज. आकुटप्याचा चेंडू, क्षणाचाही विलंब न करता डोळ्यांचा पारणं फेडणारा हा फटका आणि महत्वाचं म्हणजे आपल्या संघासाठी मारलेला फटका होता. पार्थ्याने पुन्हा एकदा पाठ तयार. यावेळी चांगला निर्णय घेतला की जर षटकार मारला त्यानंतर कुठेतरी मी सिंगल पण घेणार आहे, 1 धाव घेणार आहे. धावसंख्येत मात्र वाढ होताना दिसते. धावसंख्या झाली ती 31. एक चांगला निर्णय, एक कौशल्यपणा लागला, एक चातुर्याने मारलेला फटका, कारण एक षटकार आलेला आहे नक्कीच आहे आणि समीकरण आणि
चेंडूंचा आणि धावांचा जवळपास इथे समसमान आणून ठेवलं ते पार्थ यांच्या षटकाराच्या जोरावर. पुन्हा एकदा मिथिलेश तयार, सामना करेल तो अनिकेत पटेल. सलामीला आले अनिकेत पटेल, भक्कमपणे पाय रोवून आपल्या संघासाठी विजयाच्या समीप नेण्याचा प्रयत्न. यावेळी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न फसला. चेंडू निर्धाव, षटक संपतंय. 6 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे. अंतिम षटक कोण टाकणार? संकेत आविष्कार संघ, कर्णधार कोणाला जबाबदारी देणार आहे? 6 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज. सहा चेंडू आणि 6 धावांची गरज. जो कोणी गोलंदाज असेल त्याला आता चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. थोडासा महागडा ठरला तो झेल, आपण म्हणू शकतो. तो झेल जर कदाचित झाला असता तर कदाचित सामन्याचा स्वरूप दुसऱ्या बाजूने झुकला असता. 6 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे. गोलंदाज आपण बघतोय प्रवीण यांच्यावरती जबाबदारी आहे. पार्थ खरोखर चांगल्या सामन्यांचं आपल्याला इथे प्रदर्शन बघायला मिळत आहे. गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 4 2026. प्रत्येक सामन्या गणित प्रेक्षकांचं मनोरंजन होताना दिसतंय. आता मात्र कुठेतरी आत्मविश्वास दाखवावा लागेल, मग तो फलंदाज असू दे मग तो गोलंदाज असू दे. वैयक्तिक पहिला संघासाठी शेवटचा षटक. हलक्या हाताने मारलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने गेला. एक धाव घेतले, दुसरा धावाचा प्रयत्न आहे पार्थ यांच्या मार्फत, परंतु अनिकेत यांनी स्वतःवर विश्वास ठेवलाय. एक धाव नक्कीच मिळते. 5 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज. 37 धावांचं आव्हान नक्कीच ठेवलं, परंतु तोडीस तोड अशी गोलंदाजी संकेत आविष्कार संघामार्फत. ज्यावेळी धाव फलक 36 धावा लागल्या होत्या तेव्हा असं वाटलं होतं की कदाचित हा सामना संपेल का लवकर, परंतु नाही. प्रत्येक खेळाडू आपली जी काही अनुभव आहे, जो काही खेळ आहे याचा चांगलं सादरीकरण इथे होताना दिसतंय. 5 चेंडूंमध्ये 5 धावा आणि दोन्ही संघाकडे खरोखर एक गुणवंत खेळाडू असलेला हा संघ. सुंदर फटका जमिनीलगतचा. एक धाव मिळाल्या, दुसरा धावेचा वेळी प्रयत्न होतोय का? 2 धावाचा नक्कीच प्रयत्न झालाय. समीकरण आलं ते 4 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज. एक चांगला चेंडू, एक चांगला झेल, एक चांगला धावचीत, एक चांगला त्रिफळा चीत सामन्याचं स्वरूप नक्कीच पालटवू शकतो. 4 चेंडूंमध्ये केवळ 3 धावांची गरज असणार आहे रुद्रा 11 संघाला. पुन्हा एकदा प्रवीण तयार, सामना करतोय अनिकेत. चेंडूने बॅटची कड घेतले, चेंडू गेलाय तो थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव नक्कीच मिळते. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. आपल्या परीने चांगला कसं कौशल्य पणाला लावण्याचा प्रयत्न सुरू होतो प्रवीण यांच्या मार्फत. पार्थ गेल्या पर्वात खरोखर एक आक्रमक फलंदाजी केली होती. गेल्या पर्वात आपण बघितलं तर पार्थ जडेजा यांनी गिरगावचा राजा या संघाकडून ते खेळत होते. यावेळी मात्र रुद्रा 11 या संघाकडून खेळतात. 3 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणाची सारवासारव करताना किरण लाड आपण इथे बघतोय. नक्कीच अनुभव आपला पणाला लावताना, कारण अजूनही सामना संपलेला नाहीये, त्यामुळे 3 चेंडूंमध्ये केवळ 2 धावांची गरज असणार आहे. प्रवीण तयार, पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतील. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. जो कोणी ते संघ विजेता होतोय, हलक्या हातने लेग साइडच्या दिशेने मारलेला षटकार सामना संपवला पार्थ यांनी. रुद्रा 11 संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. धन्यवाद. यानंतरचा होणारा सामना कृपया मोरिया स्पोर्ट्स, आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मोरिया